सापासाठी लिहिले का दादा डू नॉट ओपन. आल गेलाय साप. थोडासा व्हिडिओ आहे माझ्याकडं. अच्छा. खोल. एक वॉशरूम ओपन ठेवलाय नाही तर मी तर आपल्याला फास्ट जायचं आतमध्ये. राईटला का लेफ्टला? ते लागत नसेल दुसरी लावा. ते नाही ते घ्या. समोरची माझ्या. लेडीज वॉशरूम आणि लेडीज वॉशरूम आहे. आधीचा व्हिडिओ घेतला नाही मित्रांनो, कारण व्हिडिओ काढायला आपल्याला अलाउ नव्हतं कंपनीचं नाव वगैरे घ्यायला. त्यामुळे जागच्या जागेवरच शूट करतोय. टॉयलेटमधून कबडमधून हा बाहेर आलेला आहे. आणि एक मॅम आले होते तर वॉशरूमला काल आल्या होत्या आणि त्यांना साप दिसला होता. आम्ही काल येऊन गेलो पण भेटला नाही. कालचा थोडासा व्हिडिओ आहे माझ्याकडे, मी तो जॉईन करते. आणि हल्ला ना गेला साप इथंच बरं का. हो गेला खाली गेला. आज आषाढी एकादशीचा दिवस आहे तर काल हा निघला होता आणि आज आम्ही त्यांना बंद ठेवायला सांगितलं होतं हे वॉशरूम. आणि तिथे आल्याला तुम्ही बघितलं डू नॉट ओपन, म्हणजे एकदम पूर्ण हे दिवसभर रात्रभर क्लोज होतं. आणि मला याची खात्री होती की हा साप नंतर वरती येणार आणि बरोबर तसंच झालं. वॉशरूम बंद ठेवल्यामुळं साप येऊन बाहेर फिरत होता. समोरच हा एवढा मोठा धावण साप आहे. आणि विशेष म्हणजे हा खूप चिडलेला आहे. म्हणजे टॉयलेटच्या कबडमधून सुद्धा साप येऊ शकतात. त्यामुळं पाठीमागं जी लाईन चेंबरला अटॅच असते आपल्या कबडची किंवा टॉयलेटची बाथरूमची, ती लाईन कुठं फुटली नाही पाहिजे. नाही तर मग काय होतं, फुटलेल्या जाळीतून वगैरे इकडून तिकडून साप आपल्या कबडपर्यंत येऊन पोहोचतो. आणि हा सेकंड फ्लोअर आहे त्यांचा, कंपनीचा सेकंड फ्लोअर आहे. बाकीचे कामगारांना वगैरे आपण व्हिडिओमध्ये घेतलं नाही कारण ते आपल्याला अलो नाही करत व्हिडिओ म्हणजे शूट करण्यासाठी, म्हणून आम्ही जागेवर शूट करतो हा व्हिडिओ. तर इकडे बघू शकता, इथे हात धुवायचे आणि इकडे असे सलग वॉशरूम आहेत आणि यांच्या कबडमध्ये होता. आणि शेवटला तुम्हाला ते पण बाथरूम दाखवतो कोणत्या बाथरूम मध्ये होता, कारण ज्या कबडमध्ये होता ते मी ओपन ठेवलं होतं आणि बाकीचे जे 2 बाथरूम आहेत ते आपण बंद ठेवलेले. आणि बरोबर तो बाहेर आलाय. आपली आयडिया सक्सेसफुल. तर आता त्याचं माझ्याकडे लक्ष गेलेलं आहे आणि तो कधी पण चिडू शकतो. पण जोपर्यंत तो शांत बसलाय तोपर्यंत मी तुम्हाला ओळख सांगू इच्छिते. साप भला मोठा आहे आणि एकदम जाडसर आहे, पण तोंड मात्र छोट आहे. शेपटी लांब सडक, टोकदार आणि चिडला की माशासारखी मान फुगवतो आणि पळण्याचा अंगावर जावण्याचा प्रयत्न करतो. तर आता त्याच प्रयत्नात येतो. मान फुगवली आहे त्याने. आज आषाढी एकादशीमुळं साडी घालावं म्हटलं आणि नेमकी कॉल जास्त यायला सुरू झाली. चिडलाय, मी त्याला शांत करते. दादा तो कालचाच आहे का तुम्ही बंद केलं ते हॉल आणि तोच
वरती आला का मग खाल चेंबरने त्यांनी काय केलंय काल साप गेला म्हणून ते बंद केलं आणि ते बंद केलं तर डायरेक्ट हा दुसऱ्या फ्लोअरला निघला. खालचं बंद केलं चेंबर लाईनची इथं. आणि वर जागा शोधली मग तुम्ही बंद करून पश्चाताप आले आता. बंद नसतं केलं तर तो तिथूनच निघून गेला असता. आयडिया सक्सेसफुल झाली की नाही बरं? मी बोललो होतो तुम्हाला आपण बंद करून टाकू. तो बरोबर बाहेर आला आणि आतमध्ये कोणी गेलं नाही ना. तुम्ही हे चांगलं केलं की आत कोणाला सुट्ट्या जास्त आहेत. त्यांनी सगळे प्रयत्न केले बरं का आता बाहेर यायचे आतमध्ये. दरवाजा बंद नसता केला तर बाहेर मी म्हणून म्हणलं तुम्हाला काल बंद ठेवा आपण काल. इकडे ऑफिस मध्ये घुसला असता दरवाजा. हा, आम्ही त्याला खोललोच नाही, लॉक केलं तर आपण- मी म्हणलं होतं ना काल तुम्हाला ती आयडिया आपली एकदम फुल सक्सेस झाली. आणि मी तुम्हाला बोललो होतो लय मोठा आहे तोंडावरून बोललो होतो की नाही लय मोठा साप म्हणून. 7 फुटाचा आहे. आता जाऊ शकता वॉशरूम.